पिंपरी चिंचवडला याच धरणाचं पाणी आहे. डोंगरावरती मग तिथनं व्ह्यू भारी दिसतोय बघा. जबरदस्त रस्ता आहे, एकच नंबर. बघा ना काय व्ह्यू आहे. वातावरण एकदम चेंज झाले, पाऊस सुरू झाला अचानक. मंकीज भरपूर असतात म्हणून त्याला मंकी पॉईंट म्हणतात. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ऑल राईट, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. त्यामुळे सासू सासरे आलेत. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. खरं तर 18 मे आजच्या दिवशी आमचं लग्न झालं. पण आम्ही आता निघालोच फिरायला. ॲक्च्युली आता हे गावाकडून आलेत, म्हणलं चला इथं जवळपास आठवण कुठेतरी जाऊन येऊ. आता निघालो लोणावळ्याच्या दिशेने. लोणावळ्याचा परिसर आसपास जरा फिरून येऊ, पवना धरणाकडे जाऊन येऊ. मग तिथून प्रति पंढरपूर आहे ते बघू आणि मग जाऊ आपण लोणावळ्याला. मग आता बघू. आता अख्खा आज ॲक्च्युली पूर्ण दिवस बाहेरच घालवायचं आहे. आता किती वाजलेत? ऑलमोस्ट 1 वाजले. येत आमचे सासरे आणि मागे सासूबाई आणि बायको तर माहितीच आहे. आणि मागे बघा गोलू आहे, गोलू पण आलाय. गोलू भातचा मला मेवण्याचा मुलगा भातचा आपला, तो पण आलाय. आणि परी पण आहे मागे डिक्की मध्ये बसले. गोलू आणि परी हाय करा. आणि हे बघा आता आपण आलो टोल नाक्याचे ते, आणि इथूनच लाईन आहे भरपूर. टोल नाका अजून लांब आहे, अजून मला वाटतं 1/2 किलोमीटर एवढी लांब आहे. आणि तिकडे बघा गणपती, बिर्ला गणपती डोंगरावरचा. चला आता पवना धरणाकडे जाण्यासाठी आपण आता कामशेतला आलो. कामशेत वर खाली गेलो आपण, वरती पुलावरती नाही गेलो, कारण आपल्याला कामशेतवरून इकडं लेफ्ट मारायचं पवना धरणाकडे प्रति पंढरपूरला जाण्यासाठी. आता ब्रिज झाल्यामुळं बघा डायरेक्ट जाणारा ट्रॅफिक वरनं जातो, त्याच्यामुळे इथलं कामशेतलं जे ट्रॅफिक व्हायचं पहिलं ते कमी झालंय. हे बघा समोर मंदिर दिसतंय केदारनाथ. आता गाडीतनं दर्शन घेऊ आपण. केदारनाथ मंदिर, घाट रस्ता, घाट वाटांचा रस्ता, गावाचा रस्ता. पावसाळ्यात तर इकडचा रस्ता ना 1 नंबर असतो. म्हणजे पावसाळ्यात कसं सगळीकडे हिरवं गार असतं, डोंगर वगैरे. आणि आता इकडे आपल्याला पुढे एक्सप्रेस हायवे पण दिसेल रस्त्यामध्ये. आता आपण घाट उतरतोय. रस्ता चांगला आहे, डांबरी, खराब नाही आहे. पहिला बरेच वर्ष आधी खराब रस्ता होता, आता हा कसा डांबरी रस्ता झाला आहे. रस्ता चांगला त्यामुळे काय वाटत नाही. आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. समोर बघा वॉल्वो कुठली S90 समोर पवना धरण. आणि पिंपरी चिंचवडला याच धरणाचं पाणी आहे, याच नदीचं पाणी, पवना नदी. घाट चढतोय. आता वरती जाऊ आपण पवना म्हणजे डोंगरावरती, मग तिथनं व्ह्यू भारी दिसतोय. बघा आपण चला आता थांबलो पवना धरणाचे. ते इकडं आहे नदीचं पाणी, इकडं धरण आहे. सध्या बंद आहे गेट. आपल्याला काय आतमध्ये जायचं नाही आहे, फक्त इथं बघतोय धरण. पवना धरणाचं जे एंट्री गेट आहे ते बंद असल्यामुळे आपल्याला आतमध्ये काही जाता आलं नाही. त्यामुळे तिथं आपण बाहेरूनच धरणाचा थोडासा व्ह्यू घेतला. आणि आता आपण निघालो पुढे प्रति पंढरपूरच्या दिशेने. आणि रस्ता इतका मस्त आहे ना, वळणावळणाचा रस्ता आहे, सुंदर असा रस्ता आहे, मजा येते ड्रायव्हिंग करायला. आपण आलो आहोत प्रति पंढरपूर येथे. हे आहे प्रति पंढरपूर. आतमध्ये जायचं आपल्याला मंदिरात. ही आहे मंदिराबाहेरची पार्किंग, छोटीच आहे. चला या इकडे हे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. हे सगळं गार्डन आहे. आता बऱ्याच वर्षांनी आलो मी इथं. एवढं काही म्हणजे पहिलं जसं होतं तसं दिसत नाही आता एवढं. म्हणजे व्यवस्थित निगा नाही राखली जाते असं एकंदरीत वाटतं. हा आहे लॉन परिसर. आता एवढे हिरवळ दिसत नाही गवत. आणि इकडं आहे पुतळा. आपल्याला ह्या थोड्याशा पायऱ्या चढून आणि मग इकडे जायचं. त्या तिकडे आहे मंदिर आणि ह्या थोड्याशा पायऱ्या.
समोर दिसतोय का तो आहे विसापूर किल्ला. झूम करतोय म्हणजे दिसेल. तो आहे विसापूर किल्ला आणि त्या विसापूर किल्ल्याच्या पलीकडे त्या साईडलाच आहे लोहगड किल्ला. तर या इथे आहे दिसत आहेत गणेश भगवान. मंदिराचं काम चालू आहे ॲक्च्युली, त्यामुळे इथे आपल्याला असं सामान वगैरे दिसतात बांधकामाचं. जसं की मी म्हटलं बऱ्याच वर्षाआधी आलो होतो त्यावेळेस मंदिराची परिस्थिती चांगली होती, पण आता बहुतेक इकडं एवढं लक्ष दिलं जात नाही बहुतेक असं वाटतंय. आणि आता काम चालू झालं आहे मंदिराचं परत. आणि बघा हा सगळा डोंगरी भाग आहे, जंगल प्रदेश म्हणू शकतो, वन विभाग म्हणू शकतो. त्यामुळे इकडे काही जंगली प्राणी पण दिसतात असं म्हणतात. मग असे एक जण म्हणत होते. आता तो तिकडं दिसतोय का, तो 2 डोंगराच्या मधला जो गॅप आहे म्हणजे असा स्लोप आहे, तिथे ॲक्च्युली 2 डोंगर आहेत. तिथं खिंड आहे, दुधीवरी खिंड आहे. तिथं आपल्याला तो एक मस्त स्पॉट आहे. तिथं आपल्याला थोडंसं बघू, जमलं गाडी लावायला चान्स भेटला तर तिथं थांबू. मस्त स्पॉट आहे तो. आणि या इकडे आहे तसं मी म्हटलं विसापूर किल्ला. भरपूर मोठा किल्ला आहे हा पण आपल्याला एकदा बघायचा आहे. मी पण अजून बघितला नाही, गेलो नाही आहे. तोही एकदा कवर करायचा आहे. बघा कुठपर्यंत आहे, त्या टोकापासून ते तिकडं त्या टोकापर्यंत आहे. एवढा मोठा आहे तो विसापूर किल्ला. म्हणजे एक सेपरेट दिवस द्यावा लागणार आहे त्याला बघण्यासाठी. चला आता श्री ज्ञानेश्वर मंदिराकडे जाऊया. इथे खाली आहे, चला आतमध्ये आहे ज्ञानेश्वर मंदिर. चला आता पंढरपूरचं दर्शन झालं, आपलं मंदिर बघितलं आणि आता तो निघूया सरळ मंकी पॉईंटकडे लोणावळ्याला. पण मध्ये जाताना आपल्याला दुधीवरी खिंड लागणार आहे, तिथं बघू. तिथे कदाचित थांबू आपण थोडा वेळ जमलं तर, आणि मग तिथून पुढं मंकी पॉईंट लोणावळा. हे सिमेंट रोड केला बरं का, पहिला नव्हता हा सिमेंट रोड. इकडे सिमेंट रोड केला म्हणजे बघा. आता सिमेंट रोड का केला असेल तर इकडे बघा भरपूर रिसॉर्ट वगैरे आहेत, त्याच्यामुळे इकडं टुरिस्ट अट्रॅक्शन. आणि बघा इकडं पण चालू आहे काम चालू आहे इकडं हॉटेलचं डोंगरावरती. त्याच्यामुळे इकडे रस्ते तर करणं गरजेचं आहे, कारण रस्ते चांगले असतील तर लोक येतील इकडे पर्यटनासाठी, नाहीतर कसे येतील. आणि समोर बघा 2 डोंगर दिसत आहेत, त्याच्यामध्येच आहे दुधीवरी खिंड. एकदम मस्त जबरदस्त स्पॉट आहे तो. बघा जबरदस्त रस्ता आहे, काय व्ह्यू आहे इकडचा, एक नंबर. वा ही बघा ही आहे दुधीवरी खिंड, एकच नंबर. बघा ना काय व्ह्यू आहे. हा वारं पण सुटले, चला एकच नंबर. आणि बघा वारं पण सुटलंय. आणि हा जो रस्ता आहे का मित्रांनो, हा जातो वरती किल्ल्यावरती, लोहगडावरती जायचा हा रस्ता आहे मागच्या साईडनी. हा बघा रस्ता, हे बघा ही आहे दुधीवरी खिंड. त्या खिंडीमध्ये आपल्याला थांबता नाही आलं, कारण इथे अचानक वातावरण बदललं, वारं सुटलं आणि आता पुढे पाऊस पण सुरू झाला होता. बघा आता वातावरण एकदम चेंज झाले, पाऊस सुरू झाला अचानक. आता आपल्याला जायचं होतं लोणावळ्याचे पॉईंट बघायला, पण अशा पावसात पॉईंट कसे बघणार. त्याच्यामुळे आता बघा आज वीकेंड आहे आणि इथं आहे थोडी गर्दी आहे, जास्त गर्दी नाही आहे पण आहे गर्दी. चला आता आपण पोहोचलो मंकी पॉईंट येते आणि या इकडे गाडी लावली आपण. चलो रे चलो.
बघा या इथे मंकी, इथं मंकीज भरपूर असतात म्हणून त्याला मंकी पॉईंट म्हणतात. इकडं पण आहे भरपूर आहे, तिकडं अजून जास्त मंकी दिसतात. चल गोलू, गोलू तुझा फ्रेंड आहे तो हे मंकी. आणि बघा मंकी पॉईंटला आल्यामुळं हे बघा हे मंकीज कसे खेळतायत, मस्त खेळतायत ते लोक. भरपूर मंकीज आहे तिकडं. बघितला गोलू तुझा फ्रेंड. आणि हे बघा, आणि हा आहे तो एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. वा अजून तो धबधबा बघा, अजून पण पाणी आहे त्या धबधब्याला समोर, दिसला का? एवढा उन्हाळा आहे, मे महिना चालू आहे आता. हा थोडा दिवस पाऊस चालू झाला पण अजून पण पाऊस आहे त्या धबधब्याला. सॉरी पाणी आहे. याकडे एक दुर्बीण दिसते, माहीत नाही याच्यातनं काय दिसतंय. इकडे 5 पॉईंट दाखवतात म्हणतात. हे माकड कुठे गेला? हा आला आला. कसे खेळतायत, झोका खेळतात. वरतून पडली का? घेतली असेल कोणाची तरी घेतली असेल. ते गेलं. बघा वरती घेऊन गेले. सांडलं सांडलं, उलटा झालाय तो, त्यांनी उलट करून गेलं त्यांनी. दिसला का ती? चला आता संध्याकाळचे वाजलेत, मला वाटतं 6 वाजून गेले ना, 7:30 वाजले. 7 वाजले? हो रे बापरे, 7 वाजले संध्याकाळचे. आणि आता आपण आलोत शिरगावच्या साईबाबाच्या मंदिराकडे. हे इकडं आहे मंदिर. हे बघा ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे आणि आभाळात रंग असा लाल थोडं झालेला आहे. मग अशी लोणावळ्याला पाऊस पडला, इकडे पाऊसच नाही आहे. पाय धुवून घेऊ आपण प्रथेप्रमाणे. चला आतमध्ये इथून प्रवेश करायचा आपल्याला, पण आता आतमध्ये मोबाईल काय अलाउड नसणार आहे, त्यामुळे आपल्याला मोबाईल आतमध्ये ठेवावा लागेल. चला आता दर्शन करून झाल्यावरच भेटू. चला आता 5 मिनिटात दर्शन झालं, कारण आतमध्ये गर्दी नव्हती. हे नको जाऊ, गर्दी नव्हती त्यामुळे 5 मिनिटात दर्शन झालं. दर्शन करून डायरेक्ट घरी आलं. जेवण वगैरे झाली. आता उशिरा आपलं पोळ्याचा कार्यक्रम चालू आहे. तू मिनी मेरे को काय कू झाकली तुला देईल. अरे मी सांग टाका सगळं चॉकलेट आहे. थोडा कापलाय तरी थोडं थोडं. चला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली. आजचा अख्खा दिवस संपला आपला. 11 वाजून गेले. आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.
आता बाकीचे सगळे केक खातील. खुशी बेबी बघा आता खुशी हॅपी बर्थडे टू यू म्हणते. मन बरं बाळा. कसं कसं हॅपी बर्थडे.